नमस्कार मंडळी. तर नैवेद्यासाठी आम्ही बनवणार आहोत खरवस. तर चला बघूया कशी रेसिपी आहे आणि ते बनवणार आहे माझी बहीण. चला चला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे गाईचं चीक दूध, गूळ आणि वेलची पूड. तर चला रेमेडीला आपण सुरुवात करूया. चला हे बघा, आता बनवायला आम्ही सुरुवात केली. पहिला टोप घेतले, मस्त त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आधी. आता दूध फुटण्याची शक्यता असते आणि टोप हे स्टीलचंच घ्यायचं नेहमी. स्टीलच्या डुपात आता दूध काढून घ्यायचं. मस्त टेस्टी टेस्टी खरवस नैवेद्याला करणार. देव काय करत, आपणच खातात. हे बघा, गुळाचे मोठे मोठे तुकडे अजिबात टाकायचे नाही. ते मस्त असं बारीक कट करून 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 टाकायचे. आता गुळ डायरेक्ट वितळत नाही. ते विरघळण्यासाठी त्याला मस्त बारीक चॉप करायचे आणि टाकून द्यायचे. हे मदत कर गिरीज भंडारी. आणि आता हे बघा, वेलची पूड मस्त खरवसाला स्वाद येण्यासाठी. ती स्मेल यायला पाहिजे की नाही, म्हणून आपली वेलची पूड मेन आहे, ती पण टाकून घ्यायची आणि मस्तपैकी व्यवस्थित ढवळून घ्यायचं. हे बघा, दुधामध्ये आपण गूळ टाकलंय, पण जे गूळ आहे टाकलंय ते व्यवस्थित जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं ढवळून ढवळून घ्यायचं आणि मस्त ते विरघळेपर्यंत तसंच ठेवायचं. हे वेगळं टोप घ्यायचं आणि त्यात अर्ध्यापेक्षा कमी पाणी घ्यायचं आणि सपोर्टसाठी एक डिश ठेवायची आणि त्यावर हे आपलं चीक दूध आहे ते ठेवायचं. मग ही टोप ठेवायची गॅसवर बॉईल होण्यासाठी. त्याच्यावर डिश ठेवायची. हे बघा, मस्त टोप गॅसवर ठेवायचं आणि मग त्याच्यावर एक डिश घ्यायची आणि ठेवायची, कारण वाफ ही बाहेर जाता कामा नये. व्यवस्थित शिजून द्यायचं. हे बघा, असं थोड्या थोड्या वेळात झाकण उघडून व्यवस्थित नीट असं चाकू घेऊन चेक करायचं. ऑलमोस्ट आपलं रेडी आहे. चला तर आपलं खरवस आहे रेडी. चला चला टेस्टी टेस्टी खरवस खाऊया. यम्मी.